गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री सद्गुरु हनुमंताचार्य की जय. सद्गुरु हनुमंताचार्य की जय. सद्गुरूंना विनम्र अभिवादन करून सर्व मंडळींना नमस्कार. मी अच्युत कुलकर्णी, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना हॅस्कॉप याचा मी 4 वर्ष कोषाध्यक्ष आहे. मी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा हिंदीच्या परीक्षा कंडक्ट होतात तिथे सर्व्हिसला व्यवस्थापक म्हणून होतो, डायरेक्टर म्हणून होतो. माझा प्रिंटिंगचं नॉलेज होतं आणि प्रिंटिंगचा मी सुपरवायझरचा कोर्स, त्यानंतर मॅनेजरचा कोर्स केलेला होता. त्यामुळे मी मॅनेजर पदापर्यंत, जनरल मॅनेजर पदापर्यंत पोचलो होतो. मी प्रिंटिंगविषयी थोडं धंदा कसा सुरू झाला ते सांगणार आहे. मी 2000 साली रिटायर झालो आणि त्यानंतर आता पुढे काय करायचं असं डोक्यात विचार आला. मी सद्गुरूंना जाऊन भेटलो आणि त्यांनी मला प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू कर असं सांगितलं. पण नेमकं प्रिंटिंग म्हणजे फक्त आता मला स्क्रीन प्रिंटिंगचं ज्ञान नव्हतं आणि कमी भांडवलात धंदा करायचा म्हणजे स्क्रीन प्रिंटिंग करणं हेच महत्त्वाचं होतं. मग सुरुवात कशी करायची असं डोक्यात ठेवून मी सकाळी मोटारसायकल काढली आणि बाहेर पडलो. आणि काही वेळातच एक मित्र भेटला. त्याला मी सांगितलं मी प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करतो आहे, मला कामं हवी आहेत. मग त्यांनी म्हणलं माझं एक काम आहे छोटंसं, ते कर. मग त्यांनी लिफलेट त्याचे छापायचे होते, ते मला प्रिंटिंगला दिले आणि अशा रीतीने धंदा सुरू झाला. पण धंदा सुरू झाला तर आता काम कसं मिळवायचं हा प्रश्न मोठा होता. मी सिंहगड रोडला राहत असल्यामुळं सिंहगड इंडस्ट्रियल एरिया, शिवणं, नरं या ठिकाणी जाऊन मी प्रत्येक कंपन्यांना भेट दिल्या. 50-60 कंपन्यांना जवळ रोज भेट द्यायचो. दिवसातनं एकदा भेट व्हायची. 60 कंपन्याचा पूर्ण कंपन्यात जाऊन परत यायचं आणि मगच घरी यायचं. असे 8-10 दिवस मी रोज हिंडत होतो, रोज सांगत होतो, परचेस ऑर्डरशी बोलत होतो, त्यांची सांगत होतो की मला काम द्या. पण काम द्यायला कोणी तयार नव्हतं. मग एक दिवस मी परचेस मॅनेजरला भेटलो. म्हणलं विचार करा, तुम्ही हे काम घेऊन गावात जाणार, काम करणार, त्याचं प्रूफ बघणार, त्याचं तुम्ही सगळं चेक करणार, मग तुम्ही पैसे देणार, ते प्रिंटिंग करणार, मग ते प्रिंटिंग झालेलं काम परत मनुष्य आणायला जाणार. हे सगळं जे करत असताना हा तुमचा वेळ, हा पैसा आणि माणसाचा जो खर्च आहे तो तुमचा वाचेल. आणि मी तुम्हाला घरपोच डिलिव्हरी देतो आहे. तुम्ही फक्त मला इथनं काम द्या, मी तुम्हाला घरपोच आणून द्यायची व्यवस्था करतो. आणि त्यानंतर माझ्याकडे जवळजवळ 50 ते 60 कंपन्याचं काम सुरू झालं. मला काम करायला म्हणजे जवळजवळ 10 माणसं माझ्याकडं मला नेमावी लागली.
स्वतंत्र स्वतंत्र रूम घेऊन त्यामध्ये स्क्रीन प्रिंटिंग करून त्यामध्ये सर्व बसवून असा धंदा जोमात सुरू झाला. 2005पर्यंत माझा धंदा चांगला जोमात आला आणि असं करता करता मी 2017पर्यंत छानपैकी माझा धंदा सुरू राहिला. भांडवल कमी पडायला लागलं. 2005 साली मी बँकेकडनं लोन घेतलं आणि लोन घेऊन मग माझा धंदा व्यवस्थित सुरू झाला. तो 17पर्यंत मला कसली अडचण आली नाही आणि व्यवस्थितपणाने सुरू झालं. आणि मग संसार आणि बचत हे सगळं काही व्यवस्थित जमत नव्हतं. मग मुलाला सांगितलं, तू घरसंसार चालव, मी बचत करतो. या दृष्टीनं बचतीची सुरुवात झाली, बचतीची सवय लागली आणि त्यानंतर आमचा हा सगळा बेस सेट झाला आणि चांगल्या प्रकारे धंदा सुरू झाला. 2017 नंतर थोडं कामं कमी व्हायला लागली. का तर पेपरलेस म्हणजे पेपर जास्त वापरायचा नाही ही मोहीम सुरू झाली. मग त्यामध्ये मेल आला, कॉम्प्युटर आलं, त्यानंतर डिजिटल प्रिंटिंग आलं. आम्ही स्टिकर तयार करताना प्रथम प्रिंटिंग करायचो, त्याच्यावर गम लावायचो, त्याच्यानंतर त्याच्यावर पेपर लावायचो, असे ते स्टिकर तयार व्हायचे. पण आता डिजिटल प्रिंटिंग आल्यामुळं स्टिकर पेपरवरच प्रिंटिंग होतं आणि त्याला हाफ कटिंग केलं की त्याचं स्टिकर तयार होतं. त्यामुळे सोपी पद्धत सुरू झाली. पण प्रिंटिंगला लॉस होत गेला. प्रिंटिंगकडे कोणी त्या स्क्रीनकडे कोणी जास्त लक्ष द्यायला तयार नाही. मग खूप गावातले खूप बंद पडले आणि आता ऑफसेट प्रिंटिंग ह्याच्यावर सर्व सुरू आहे. डिजिटल प्रिंटिंग त्यात आणखीन आलेल्यामुळे खूपच सोपं प्रिंटिंग होत चाललं आहे. प्रिंटर कमी झाले, लोक कमी झाले, रोजगार कमी झाला, पण धंदा होता. पण लोकांना कसा करावा, काय करावं याचं ज्ञान नसल्यामुळं त्याच्याकडे ते वळले नाहीत. ते बंद करून बाहेर पडले. पण असं करणं चुकीचं आहे हे मलाच कळलं आणि मी मग त्या डिजिटल प्रिंटिंगकडे वळून माझं स्वतःचं प्रिंटिंग चालू ठेवलं. अशा रीतीने हा प्रिंटिंगचा व्यवसाय आजपर्यंत मी 2005पर्यंत व्यवस्थित चालू ठेवला. पण यामध्ये मी आणखीन म्हणजे 2014 साली सामाजिक कार्याकडे वळलो आणि समाजाच्या कार्याकडे मी स्वतःला झुकून दिलं. 4 तास सामाजिक कार्य, 4 तास आपला व्यवसाय असं सांभाळत मी आजपर्यंत हे करत आलो आहे. अजूनही माझा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू आहे. फक्त आता काही कमी होत चाललं आहे कारण माझे वय आणि लोकांची कामं कमी झालीत. त्याच्यामुळे हे सगळे थोडं धंद्याला हे आलं आहे. पण तरीसुद्धा प्रिंटिंग धंद्याला मरण नाही. ते अजूनपर्यंत वेगवेगळ्या उपायांनी चालू राहणार आहे. फक्त ते आपल्याला माहिती पाहिजे, माहिती करून घेतलं पाहिजे, तंत्रज्ञान माहीत झालं पाहिजे, तरच आपण हे सगळं करू शकू. अन्यथा हे धंदा करणं खरोखर कठीण होईल. पण धंद्यामध्ये टेक्निक फार महत्त्वाचं आहे आणि टेक्निक समजून घेणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते करणंही महत्त्वाचं आहे. म्हणून धंदा करा, धंद्यातच मोठं यश आहे. सगळ्यांना माझं निवेदन आहे की धंदा फार जोरात करा आणि आपले आपण मालक व्हा, स्वतंत्ररित्या मालक व्हा, स्वराज्य स्थापन करा. ह्या मी धंद्याच्या याच्यातनं आपणास सांगतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.